आपण बघू शकतोय कशा पद्धतीने नाशिकमध्ये भाजप आक्रमक झाले। प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या विरोधात त्यांनी आंदोलन पुकारलंय। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कार्यकर्त्याला त्यांचे स्वतःचे चिखलात माखलेले पाय धुण्यास सांगितले। या विरोधात आज सकाळी 11 वाजता नाशिक शहरातील रविवार कारंजा येथे भाजप महिला आघाडी व युवा मोर्चाच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले। पटोले यांनी एका कार्यकर्त्याला पाय धुण्यास सांगून हीन वागणूक दिल्याचा आरोप करत त्यांच्या या कृत्याच्या निषेधार्थ भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले। यावेळी नाना पटोले हाय हाय, काँग्रेसचं करायचं काय, खाली डोकं वर पाय अशी जोरदार घोषणाबाजी देखील भाजप कार्यकर्त्यांकडून करण्यात आली। नाना पटोले हाय हाय, नाना पटोले हाय हाय, याबाबत भाजप पदाधिकाऱ्यांनी अधिक माहिती दिली। काल काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी जो पराक्रम केला त्याच्या निषेधार्थ आज भारतीय जनता पार्टी नाशिक महानगराच्या वतीने आम्ही निषेध व्यक्त करण्याकरता इथे जमलो आहोत। काल नाना पटोले यांनी आपल्या कार्यकर्त्यांकडून स्वतःचे पाय धुवून घेतले, पाचवी पूजा करून घेतली। खरं तर शरम वाटायला पाहिजे, आपण प्रदेशाध्यक्ष आहोत एका राष्ट्रीय पक्षाचे। कार्यकर्ता हा पक्षाला उभा करत असतो, कार्यकर्ता तळमळीने काम करतो, आंदोलनामध्ये सहभाग घेतो। कार्यकर्ता हा पक्ष उभारण्यासाठी हिरिरीने प्रत्येक कार्यक्रमात भाग घेतो, आपल्याकडे जनतेचा कौल कसा मिळेल याकरता प्रयत्न करत असतो। अशा कार्यकर्त्याकडून नाना पटोलेंनी काल आपले स्वतःचे चिखलाने भरलेले पाय धुवून घेतले, पाद्य पूजा करून घेतली। याच्यात जर विरोधाभास सांगायचा ठरला तर आमचे भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी कायम कुठल्याही कार्यक्रमामध्ये, मोठ्या कार्यक्रमामध्ये चतुर्थ श्रेणीचे कामगार असोत, दरिद्र नारायण ज्याला आपण म्हणतो, यांची नेहमी पाय धुवून, पाय स्वच्छ करून पाद्यपूजा केली आहे। ही शिकवण भारतीय जनता पार्टीची, ही भारतीय जनता पार्टीची संस्कृती ही काँग्रेसने शिकायला पाहिजे, यातून काहीतरी धडा घेतला पाहिजे। एकीकडे आमचे पंतप्रधान, एकीकडे काँग्रेसची संस्कृती, याचा जर तफावत बघितली तर शरम वाटते की काँग्रेस हे कुठल्या स्तराला चाललंय। नाना पटोले हे सोमवारी अकोला जिल्ह्यातील वडेगाव येथे एका कार्यक्रमासाठी गेले होते। या ठिकाणी त्यांनी वाढदिवसानिमित्त लाडू तुला करण्यात येणार होती। दरम्यान या ठिकाणी पाऊस सुरू झाल्याने यावेळी वाहनाकडे जाताना त्यांचे पाय चिखलाने माखले। पाय धुण्यासाठी एका कार्यकर्त्याने पाणी आणल्यानंतर या वादाला तोंड फुटलं। पटोले यांच्या विरोधात राज्यभरात भाजप आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी जितेंद्र नरवाडे।